महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणी शहरातील खानापूर फाटा कॅनलच्या कडेला असलेल्या गरीब वस्तीमध्ये किशन मस्के आणि प्रमिला मस्के या दाम्पत्याच्या घरी 3 मुलीनंतर चौथ्यांदा मुलगा जन्मास आला। तो प्रथमेश मस्के। किशन मस्के हे व्यवसायाने टेलर, गरीब वस्तीतील लोकांचे जुने नवीन कपडे शिवून परिवाराचा गाडा चालवायचे। आई घरकाम करायची। किशन मस्के हे छंद म्हणून गीत गायन करायचे। घरात तबला पेटी हे संगीत साहित्य आवर्जून आणले होते। वडील तबला वाजवून गायन करीत असताना छोटा प्रथमेश मोठ्या जिज्ञासेने ते पाहायचा आणि 2 वर्षाचा असताना घरात रांगत जाऊन खाली ठेवलेल्या तबल्यावर हात मारायचा। ज्यावेळी तबल्यावर छोट्याशा हाताची थाप पडायची तेव्हा जो तालीचा आवाज यायचा ते ऐकून हा छोटा प्रथमेश खूप आनंदित व्हायचा। हळूहळू हा त्याचा छंद तबला वादनात छोट्याशा प्रथमेशला गुरुविना पारंगत करून गेला। या तबला वादनाच्या छंदाचा प्रवास 7 वर्ष अविरत चालला। या दरम्यान प्रथमेश मस्के तबला वादनात एवढा पारंगत झाला की त्याची ही कला पाहून नवलच वाटले तर वावगे ठरणार नाही। हा तुमचा मुलगा जो एवढ्या कमी वयात तबला एखाद्या चांगल्या पद्धतीने वाजवतो त्याबद्दल म्हणजे तुम्ही हा प्रवास कसा सुरू झाला? तर प्रथमेश मस्के हा वयाचा 2 वर्षाचा असताना मी गायक असल्यामुळे माझ्याकडे संगीताचं सामान आहे, पेटी, तबला। अच्छा। तर तबला असा मी ठेवून द्यायचा घरामध्ये। तर हा 2 वर्षाचा मुलगा रांगत येऊन तबल्यावर असा हात टाकायचा आणि हात टाकल्यानंतर माझ्या समजमध्ये आलं की हा तबला वाजवून काहीतरी देशाचं नाव कमवेल। तर त्याला प्रथमेशला तबला वाजवण्याची एवढी गोडी निर्माण झाली की प्रथमेशने 3 वर्षाला एकदम उत्कृष्ट तबला वादन केलेलं आहे आणि तो माझ्यासोबत आता 7 वर्षाचा असताना प्रोग्राममध्ये तबला वाजवतो। आणि असं मला वाटतं की प्रथमेश मस्के हा या देशामध्ये देशाचं नाव म्हणजे एवढ्या कमी वयात म्हणजे वय वर्षे 2 असताना त्याला हा छंद लागेल। भारतामध्ये प्रथमेश मस्के याचं नाव तर लौकिक होईलच, परंतु जगामध्ये याचं नाव लौकिक होईल अशी मी अपेक्षा करतो। तुम्हाला काय वाटतंय की या एवढ्या कमी वयात त्याला जो छंद लागला, आपोआप छंद लागला, मग हा छंद म्हणजे वाढवण्यासाठी तुम्ही काय केलं? आता मला म्हणजे वयाच्या 3 वर्षात तो जेव्हा परफेक्ट झाला तबला वाजवण्यात, तर कशा प्रकारे तुम्ही त्याला काही शिकवलं, काय आपोआप शिकला? तर तो घरी स्वतःच रियाज करतो। अच्छा। मी गाणे म्हणत असतो आणि तो वाजवतो, त्याचा रियाज असतो, रोज चालू असतो। याला कुठं क्लास वगैरे तुम्ही लावले? आणखी काय क्लास लावले नाहीत, तशी परिस्थितीच माझी नाही क्लास लावण्यासारखी। बरं। क्लास लावावं तर फीस लागते। बरं। परंतु फीस माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मी त्याला काय क्लास लावू शकत नाही। बरं। हा तुमचा परिवाराचा खर्च कसा चालतो? म्हणजे परिवार किती सदस्य आहेत तुमच्या? आता 4 लेकरं आहेत, आई आहे आणि आम्ही 2 नवरा बायको। अच्छा। म्हणजे घराचा पूर्ण जो गाडा आहे, म्हणजे जेवण खावण वगैरे सगळं जे काही आहे, जे काही खर्च आहे, सगळं कशावर चालतं? तर मी टेलर आहे आणि टेलर असल्यामुळे आता आमच्या इकडच्या एरियामध्ये जुने पुराणे कपडे येतात, नवे सुद्धा येतात आणि कधी कपडे येत बी नाहीत। मग त्यावेळेस जेवढा पैसा आला जुन्यामध्येच तेवढ्यामध्येच घर धकावं लागतं। पुढे तुमची काय इच्छा आहे मुलाबद्दल तुमचं म्हणजे भविष्य? माझं असं म्हणणं आहे की प्रथमेश मस्के हा भारतामधला नंबर उत्कृष्ट तबला वादक झाला पाहिजे असा माझा हेतू आहे। अच्छा। आणि तो अभ्यासात हुशार आहे का? अभ्यासामध्ये सुद्धा हुशार आहे।
कोणत्या शाळेत आहे इथं परभणीमध्ये? गांधी विद्यालय कृषी सारथी अच्छा. इथे शिकत आहे, वर्ग दुसरीला आहे. अभ्यासात सुद्धा त्याची अशी प्रगती आहे का? हो, तो रोज घरी सुद्धा अभ्यास करतो आणि शाळेत सुद्धा दररोज जात असतो. अत्यंत गरीब परिवारात प्रथमेशचा जन्म झाला. किशन मस्के आणि प्रमिला मस्के यांचे चौथं अपत्य. आपल्या 3 बहिणीसोबत घरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या गांधी विद्यालयातील इयत्ता 2रीचा विद्यार्थी. आई म्हणून तुमचं काही म्हणणं प्रथमेशला तुम्ही म्हणजे त्याची या तबला वादनामध्ये त्यांनी जे हे केलंय, एक नाव गाजवलं किंवा शिकला तो, तर तुम्ही याविषयी का बोलणार? प्रथमेश 2 वर्षाचा असताना तबला वाजवतो. आम्ही घरी रिहर्सल करतो, तरी तो भारतामध्ये सर्वात मोठा तबला मास्तर व्हावा आणि शासनाकडे आमची अशीच आहे की आमच्या प्रथमेशला मोठं होण्यासाठी काहीतरी मदत द्यावी, आर्थिक मदत द्यावी आणि त्याच्या भविष्याचा उज्ज्वल करण्यासाठी काहीतरी शासनानं मदत द्यावी. प्रथमेशचे वडील हे किशन मस्के हे व्यवसायाने टेलर, पण टेलरिंगचा हा त्यांचा व्यवसाय एका गरीब वस्तीपुरताच मर्यादित राहिला. थोडेसे तुटपुंजा कमाईवर स्वतःची वृद्ध आई, पत्नी, 4 मुलांचं पालनपोषण सोबत मुलांच्या शिक्षणाचा खर्च ते चालवतात. सोबत त्यांच्या गायनवादनाच्या छंदाने त्यांच्या घरात प्रथमेश या छोट्याशा बालकाला आयुष्याला कलाटणी देऊन गेला. एवढ्या कमी वयात उत्कृष्ट तबलावादन हे खरंच आश्चर्याची बाब आहे. मॅडम, परभणी जिल्ह्यात एक छोट्याशा वस्तीमध्ये तुमच्या शाळेचा विद्यार्थी, इयत्ता 2रीचा विद्यार्थी, हा वयाच्या 2 वर्षापासून खूप चांगल्या पद्धतीने एखाद्या प्रोफेशनल माणसासारखा तो तबला वाजवतो. तर हे त्याचे कलागुण तुम्हाला केव्हा समजलं, त्याच्याविषयी तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे अभ्यासात तो कसा आहे? हो, अभ्यासात पण छान आहे सर. आणि त्याचे कलागुण हे आम्ही मागच्या वर्षी 15 ऑगस्टला त्याला म्हणजे वाद्य वाजवायला सांगितलं होतं, तर अगदी छान प्रकारे त्यांनी वाद्य वाजून दाखवलेले. आमच्या सगळ्या म्हणजे बॉडीचे पण असतात आणि इतर सगळे पालकवर्ग पण असतं आणि स्टुडंट तर आमचे पूर्ण 1ली ते 10वीपर्यंतचे असतात. एकदम छान सर. हा तुमच्या शाळेत म्हणजे इयत्ता 1लीपासून आहे? इयत्ता 1लीपासून आहे. तर हे त्याच्या अंगातली कलागुण तुम्हाला कधी कळलं? हे त्याच्या अंगात वर्ग पहिल्यामध्येच कळालं सर. कळालं. हो. म्हणजे तुम्ही त्याविषयी काय बोलू शकता का? म्हणजे असे सर्व मुलांच्या अंगी असे काही गुण असतात, हो, तर ते विशेष सर काही मुलांमध्येच असतात, सगळ्यामध्ये वेगवेगळे गुण असतात. तर याच्यामध्ये हे तबला वादक आम्हाला जेव्हा सर यांच्या पप्पांनी सांगितलं, किशनराव मस्के सरांनी, तर आम्ही शाळेमध्ये त्याचं तसं आयोजन केलं सरांना सांगून आणि त्यांनी वाजून दाखवलं आम्हाला. आणि सत्कार केला मोठा. अभ्यासात पण छान आहे आणि रिस्पेक्टेड ते पालक पण आहे आणि त्याच्या बहिणी पण एवढ्या छान आहे सर. तिन्ही बहिणी एकदम समजूतदार आणि सगळ्यांना व्यवस्थित बोलणं, अभ्यास हे सगळ्याच गोष्टी आहेत त्यांच्या. आणि हा पण अभ्यास वर्गामध्ये अगदी शांतपणे त्याचं रायटिंग व्यवस्थित करून दाखवतो, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं पण देतो. कधी कधी एखाद्या वेळेस थोडंसं म्हणजे घाबरल्यासारखा करतो, पण आहे, छान आहे. अशा मुलाच्या अंगी हे गुण आहेत, तर तुम्ही तुमचं निजी म्हणजे मनोगत काय सांगा? मनोगतामध्ये सर त्याला आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे प्रोत्साहन देऊन पालकाला पण बोलून सांगू की त्याच्याकडे म्हणजे आणखीन विशेष लक्ष द्या, त्याला जेवढं वाद्य बाहेर नेता येईल तेवढं न्या, म्हणजे जिथे जिथे कार्यक्रम असेल तिथे. या वयोगटातून आपल्या शाळेत असे कलागुण असलेला एखादा विद्यार्थी आहे? सध्या तर हाच दिसतो पहिला, म्हणजे वाद्यामध्ये. बाकी इतर आहेत परंतु वाद्यामध्ये आम्हाला हाच दिसतो. म्हणजे तुम्ही याच्या वर्ग शिक्षिका आहेत? हो सर. म्हणजे पूर्ण विषय तुम्ही शिकवता का? हो. महाराष्ट्र टुडे स्पेशल स्टोरी, परभणी. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.